नमस्कार फ्रेंड्स, कवितास्क रेसिपीज इन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या दिवाळी फराळ रेसिपीच्या भागांमध्ये आज आपण पाहणार आहोत मोतीचूर लाडू बनवण्याची खरी पद्धत, म्हणजे दाणेदार आपण लाडू मोतीचूरचे दाणेदार असे लाडू बनवणार आहोत. आणि एक जुगाड बनवले मी, माझ्याकडे पण मोतीचूरचा झाला नाहीये, तर मी कशा पद्धतीने मोतीचूरच्या लाडूसाठी बुंदी गाळलेली आहे तर ती तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. फ्रेंड्स, खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सर्वात अगोदर आपण रेसिपी पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी टाकल्यानंतर मेसेज येईल. आणि चला तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर पाहिलं ना किती मस्त लाडू झालेले आहेत. तर त्यासाठी मी एक वाटी भरून चाळून घेतलेलं बारीक असं बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातले आणि चिमूटभर आपलं खायचा कलर म्हणजे फूड कलर ऑरेंज कलर घातलेला आहे मी. तर ह्याच्यात पाणी घालून मी ह्याचं बॅटर तयार करून घेते. थोडं थोडं पाणी करून टाकायचं याच्यामध्ये. ह्याचं छान असं पतलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पहा मी कशा पद्धतीने बनवते. अगोदर पण मी एक बुंदीच्या लाडूची रेसिपी दाखवली, त्याच्यापेक्षाही याला थोडंसं पातळच पाहिजे बॅटर मोतीचूरच्या लाडूसाठी. आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ पण दाखवला होता, भजी तळून पण मोतीचूरचे लाडू बनवले होते. तर हा सोनपापडीच्या डब्याला मी सुईने छोटे छोटे छिद्र केलेले आहेत. हे आहे जुगाड बघा. आणि तेल छान गरम झाले. मी अगोदर एक घणा काढून पाहिला होता म्हणून तेल असं दिसत आहे. छान पडलंय म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे. छान पडत आहे ह्याच्यामध्ये बुंदी मस्त. ह्याच्यावरती थोडंसं टॅप करायचं आहे वरून डब्याला, किंवा हातावरती डब्बा मारायचा आहे. थोडं थोडं असं हातावर मारायचं आहे डब्याला, मग छान बुंदी गळते खाली मस्त. आणि जेवढं तुम्ही वरून बुंदी गाळाल तेवढं छान गोल गोल बुंदी पडते, बारीक बारीक मस्त. थोडंसं इकडे तिकडे थेंब पडतात, थोडंसं खराब होतं, शेगडीवर वगैरे पडू शकतं, परंतु वरून जेवढं बुंदी पाडाल तुम्ही तेवढी बुंदी छान पडते बारीक. मी हातावरती टॅप करून बघा बुंदी पाडलेली आहे. आणि कुठलाही प्लास्टिकचा डब्बा असेल तर सुई गरम करून त्या सुईने मी छान छिद्र पाडून घेतलेत त्याला, किंवा बारीक कोणतीही चाळणी, सोऱ्यातली आपल्या चाळणी असेल किंवा दुसरी कोणती असेल, पुरणपात्रामध्ये पण एक असते त्याच्याने तुम्ही करू शकता. बघा मस्त बुंदी पडलेली आहे. हातावर पडलेले थेंब ते थोडंसं मोठे दिसत आहेत, एक दोन, पण त्या डब्यामधून बुंदी छान बारीक पडलेली आहे. आणि जास्त वरतून टाकल्यावर अजून छान गोल गोल बुंदी पडते. तर ही चाळणीने काढून घेते मी, झाऱ्यामधून काढता येत नाही. अशी एखादी स्टीलची चाळणी असेल तर त्या चाळणीने तुम्ही बुंदी काढून घ्या. पण ह्याची चव ही वेगळीच असते. आपण भजे तळून करतो त्यापेक्षाही दाणेदार मोतीचूरच्या लाडूची चव ही खूप छान लागते, एकदम रेडीमेड सारखी लागते. थोडेसे लहान मोठे झाले तरी काही फरक पडत नाही. आणि तुम्ही पाहत असाल बघा मी कशा पद्धतीने हातावरती डब्याला टॅप करत आहे, तेव्हा खाली बुंदी मस्त गोल गोल अशी पडत आहे बघा. तर अशाच पद्धतीने मी सर्व बुंदी करून घेते आणि चाळणीनेच काढून घेते बघा. मस्त दाणेदार बुंदी गळते ह्याच्याने. मोठ्या सुईने मी छिद्र पाडून घेतलेले आहेत. कुठल्याही प्लास्टिकच्या डब्याला तुम्ही सोनपापडीचा किंवा श्रीखंडचा वगैरे असेल त्यालाही तुम्ही तेही वापरू शकता. बघा मस्त झाली. हे बघा किती छान पडलेली आहे बुंदी गोल गोल. थोडीशी लहान मोठे एखादे मोठे थेंब आपल्या हाताने किंवा डब्याचे वगैरे पडले तर ते मोठे दिसतात थोडेसे. तर हे बघा असं हातावर डब्बा मारत आहे मी. जर बुंदीचा बारीक छिद्रवाला झारा असेल तर काही टेन्शनच नाही, तुम्ही त्याच्याने गाळू शकता. परंतु ज्यांच्याकडं नसेल त्यांनी अशा प्रकारचा जुगाड करून मोतीचूरचे लाडू बनवा तुम्ही. आणि मी मोठ्या बुंदीच्या लाडूचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे, तो पण नक्की चॅनलवरती जाऊन पहा. आपल्या प्रसादात मिळतात बघा बुंदीचे लाडू, थोडेसे चुरा केलेली असते बुंदी, म्हणजे चुरमा लाडू पण म्हणू शकता त्याच्यामध्ये. तशा लाडूची एक रेसिपी टाकलेली आहे, ती पण पाहू शकता तुम्ही. आणि मस्त आपली बुंदी आता गाळून घेते मी राहिलेली सगळी. आणि ही एक गोष्ट तुम्ही नक्की ध्यानात ठेवा, जेवढी वरतून तुम्ही बुंदी पाडाल तेवढी छान बारीक बारीक बघा पडताना दिसत आहेत आपल्याला. दाणेदार अशी बुंदी गळत आहे मस्त. आणि आजूबाजूला थेंब पडतात पण थोडंसं घाण होतं, परंतु अशीच बुंदी वरतून टाकली तर छान तयार होते बघा. मस्त दाणेदार अशी बुंदी तयार झालेली आहे. हे बघा किती म्हटलं तेवढं बारीक दाणे पडतात अशामुळे वरून टाकल्यावर. तर सगळी बुंदी मी तयार करून घेते फ्रेंड्स. अजून एकदा सांगते, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या,
केलं नसेल अजून सबस्क्राईब तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका. निःशुल्क असतं सबस्क्राईब करायला किंवा लाईक करायला, तुमचे पैसे कटत नाहीत किंवा तुम्हाला काही चार्जेस लागत नाहीत. तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने बघा सगळी बुंदी मी थोडीशी काढून घेतलेली आहे. 1 वाटीभर बेसनाची एवढी बुंदी तयार झालेली आहे. आणि मस्त आपण आता पाक तयार करून घेऊयात. बघा दाणेदार अशी मस्त तयार झाली. 1-2च फक्त थोडेसे मोठे दिसत आहेत, ते पण हाताचं वगैरे बेसनाचे थेंब पडल्यामुळे ते दिसत असतील मोठे, परंतु छान बुंदी तयार झाली आहे. तर त्याच वाटीने मी 1 वाटी भरून साखर घेतलेली आहे. मस्त गोड असे लाडू हवे तर आम्हाला, म्हणून मी गोड त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतली, 1 वाटी पाणी घातले त्याच वाटीने. आणि आता गॅसवरती ह्याला मस्त ह्याचा पाक तयार करणार आहे. आपण गुलाबजामुनला करतो तसंच करायचं आहे. 1 तारी 1.5 तारी 2 तारी असं काही नाही. तर ह्याच्यात पण थोडासा मी फूड कलर घातलेला आहे, अजून छान लाडूला ऑरेंज कलर यावा म्हणून. विकतचे लाडू आणतो तर ते ऑरेंज कलरचे शेंद्री कलरचे असतात, तर खूप छान वाटतात ते. मुलांना हे लाडू खूप आवडतात, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी नक्कीच ट्राय करा. तर आता पाक तयार झाल्यावरती मी हे बुंदी घातलेली आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं नाही कारण की 1-2 तारी आपण बनवलाच नाही. फक्त 10 मिनटे मोजून तुम्ही उकळून घ्या साखरेला आणि नंतर ही बुंदी घाला, म्हणजे साखर पण उमटणार नाही आणि एकदम परफेक्ट आपला पाक तयार होईल 10 मिनटे उकळल्यानंतर. आणि थोडेसे बदामाचा बारीक चुरा मी त्याच्यामध्ये घालणार आहे. थोडंसं बदाम मी बारीक करून घेतलेला आहे. काजू पण घालू शकता, मनुके घालू शकता. तर ह्याला छान मी बारीक गॅसवरती थोडंसं 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, थोडं थिकनेस येईपर्यंत. आणि आता गॅस बंद केला आहे आणि ह्याला थोडंसं हडकू द्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यावर पूर्ण आळून बसेल मिश्रण, नंतरच आपण ह्याचे लाडू वळायला घेऊयात. तर थोड्या वेळानंतर बघा मस्त थंड झालेलं आहे 15 मिनिटानंतर, परंतु मी याच्यावर झाकण ठेवलं होतं. मुलं हात घालू लागले, पळून घेतील म्हणून मी झाकण ठेवलं होतं, त्यामुळे थोडंसं ओलसर वाटत आहे. जर असंच उघडं ठेवलं तर मस्त ड्राय होतं हे मिश्रण, एकदम छान बनतं. माझं थोडं ओलं वाटत आहे मी झाकण ठेवल्यामुळे. तर ह्याचे लाडू बघा अशा पद्धतीची ओळती आहे, काही हरकत नाही जरी झाकण थोडंसं ओलसर वाटत असलं तरी पण थोड्या वेळाने हे घट्ट होऊन बसतात लाडू, मस्त होतात. तर ओळायला पण एकदम इझी आहेत हे लाडू. नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. बघा किती सुंदर लाडू तयार झालेले आहेत मोतीचूरचे, एकदम परफेक्ट अशी पद्धत दाखवलेली आहे मी जुगाड करून. हा जुगाड कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि बघा छान सगळे लाडू अशाच पद्धतीने वळून घेते मी राहिलेले. आणि तयार आहेत फ्रेंड्स सगळे आपले मोतीचूरचे लाडू. मोतीचूरच्या लाडूचे यूट्यूबवर भरपूर प्रकार दाखवलेले आहेत भरपूर जणांनी. भजे तळून, मी सुद्धा एक भजे तळून दाखवला होता, कारण की बारीक बुंदी गळायला थोडंसं हार्ड जातं, त्यामुळे मी ती पण रेसिपी दाखवली होती. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला त्यापेक्षा हिची चव एकदम रिअल बेकरीवरच्या आपण आणतो विकत तशीच त्याच मोतीचूरच्या लाडूसारखी चव लागेल. बघा दिसायला परफेक्ट एकदम लाडू छान दिसत आहेत. तुम्हाला पाहूनच लक्षात येत असेल की चवीला पण हे लाडू खूप छान झालेले आहेत. जर तुम्ही हे लाडू तुपात तळला तर अजून छान होतील. फ्रेंड्स आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपीला लाईक करायला विसरू नका, लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये छानशा रेसिपीसह, तोपर्यंत बाय.